जिल्हा परिषद शाळांमधील नवा धक्कादायक प्रकार समोर आला असून शिक्षकांनी आपल्या सोयीसाठी शाळांची अदलाबदल करत बनावट सह्या करत ड्युटी बजावल्याचा हा उद्योग आहे। मोहोळ तालुक्यातील सोहाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एका शिक्षिकेच्या जागी शिक्षक काम करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। विशेष म्हणजे त्या शिक्षिकेच्या सह्या शिक्षक महोदय मुख्याध्यापकांच्या परवानगीने करत असून गट शिक्षणाधिकारी यांच्या सांगण्यानुसार या शाळेत हे काम करत असल्याचं सांगण्यात आल्यानं शिक्षण खात्यातील गलथान कारभार चव्हाट्यावर आला असल्यानं शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की सोहाळे तालुका मोहोळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये वसई येथून दिनांक 19 ऑगस्ट 2016 रोजी पल्लवी राजमाने या बदली होऊन रुजू झाल्या। त्यांनी 22 ऑगस्ट रोजी एक दिवस शाळेत हजेरी लावून 23 ऑगस्ट 2016 पासून 7 सप्टेंबर 2016 पर्यंत त्या अर्जित रजेवर गेल्या। 8 सप्टेंबर 2016 रोजी त्या शाळेत पुन्हा एक दिवसासाठी आल्या। म्हणजे पल्लवी राजमाने या फक्त 2 दिवसच शाळेत हजर राहिल्या। त्यानंतर मात्र त्यांच्या जागी दादासाहेब दळवी हे शिक्षक काम करत असून गेल्या वर्षभरापासून हा सावळा गोंधळ सुरू आहे। विशेष म्हणजे गट शिक्षणाधिकारी यांच्या सांगण्यानुसार आपण या शाळेत येतो असं दळवी यांनी सांगितलंय। पल्लवी राजमाने यांच्या सह्या दादासाहेब दळवी हे करत असल्याचं निदर्शनास आलंय। दरम्यान दादासाहेब दळवी यांची गलंदवाडी येथील जिल्हा परिषद शाळेसाठी ऑर्डर आहे, तर पल्लवी राजमाने यांची सोहाळे जिल्हा परिषद शाळेसाठी ऑर्डर आहे। मात्र राजमाने यांच्या जागी दळवी हे सोहाळे जिल्हा परिषद शाळेत, तर दळवी यांच्या जागी राजमाने या गलंदवाडी जिल्हा परिषद शाळेत काम करतायत। तर एकमेकांच्या डुप्लिकेट सह्या देखील हे लोक करत असल्याचं सांगण्यात येत आहे। यावर मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांनी शाळा व्यवस्थापन समितीला अंधारात ठेवलेला असून याबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी यांना कोणतीच माहिती नाहीये। यामुळे शिक्षण खात्यातील सुरू असलेला सावळा गोंधळ अजून किती ठिकाणी सुरू आहे असा प्रश्न विचारला जातोय।